नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पालखी सोहळ्याला देहूमधून आता सुरुवात झाली आहे आणि वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये अक्षरशः तल्लीन झालेत, रंगून गेलेले आहेत आणि विठू नामाचा गजर सुरू झालाय. बघूया या संदर्भातल्या खास बातम्या. भेटी लागी जीवा. खरंच ही भेट खरं तर वारकरी आणि विठू माऊलीची एक अविस्मरणीय अशी भेट असते, ज्या भेटीसाठी वारकरी डोळ्यात प्राण आणून वर्षभर वाट पाहत असतो आणि आषाढी एकादशीला आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी संतांच्या सोबतीनं तो पंढरपुराकडे निघत असतो. कोरोनाचं सावट यावर्षी आहे, त्यामुळे 1000 वर्षापेक्षा जास्त काळ मोठी परंपरा असलेल्या या वारीमध्ये काहीसा यावेळेस बदल करण्यात आलेला आहे कोरोनाच्या संकटामुळे आणि पायी वारी यावेळेस होणार नाहीये. पण म्हणून काय झालं, कोरोनाच्या नियमांचं पालन करत आज काही वारकऱ्यांच्या साक्षीनं हा प्रस्थान सोहळा देहूमध्ये रंगलाय. देहूतली ही थेट दृश्य आहे. संत तुकोबांच्या पादुका पालखीमध्ये घेऊन आता हे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान जरी होणार असलं तरी आज या पादुका आजपासून 19 दिवस जवळपास देहूमध्येच असणार आहेत आणि हा सगळा सोहळा, याची देही याची डोळा खरं तर वारकऱ्यांना पाहायचा असतो, देहूमध्ये जाऊन पाहायचा असतो आणि त्याच्यासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशातून इथं येत असतात. पण यावेळी कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे मोजक्या वारकऱ्यांना या सोहळ्यामध्ये सहभागी होता आलेला आहे. पण या संपूर्ण सोहळ्याच्या मध्ये जे काही विधी आहेत, ज्या परंपरा आहेत, त्या सगळ्या परंपरांचं पालन करत हा अभूतपूर्व असा सोहळा वारकऱ्यांच्या साक्षीनं पार पडतोय आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही हा राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत, मराठी माणसापर्यंत पोहोचवतोय. विशाल परदेशी आपले प्रतिनिधी देहूतून थेट आपल्यापर्यंत या संपूर्ण वारीबद्दलची माहिती पोहोचवत आहेत. विशाल, आत्ता वारीचं प्रस्थान झालेलं आहे का, कधीपर्यंत होईल आणि कशा प्रकारचा आता तिथं माहोल आहे? विलास, आत्ता या क्षणाला जर आपण बघितलं तर पादुका ज्या आहेत त्या पालखीच्या माध्यमातून मंदिराच्या बाहेर पडलेल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंपरेनुसार मंदिर प्रदक्षिणा जी ती पूर्ण केली जाते. यंदा वारी जी आहे म्हणजे प्रत्यक्ष पायी वारी होणार नसल्या कारणाने निदान आपल्याला या सगळ्या सोहळ्याकरता वेळ मिळावा म्हणून पालखी जी आहे ती मंदिराच्या बाहेर काढण्यात आली आणि आता जास्तीत जास्त वेळ हळूहळू का होईना ती मंदिर प्रदक्षिणेमध्ये पुढे पुढे न्यावी असा सगळ्यांचा मनोदय आहे. जे वारकरी, मोजक्या संख्येने वारकरी उपस्थित आहे, त्या प्रत्येकाला ही पालखी नाचवता आली पाहिजे किंवा या पालखीसोबत पुढे जाता आलं पाहिजे या भावनेने प्रत्येकजण इथे दर्शन घेताना दिसतोय. तुला, मला किंवा सगळ्याच प्रेक्षकांना माहिती आहे की जेव्हा कधी पालखी प्रस्थान असतं तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आज तर हा सभामंडप आपल्याला खूप मोकळा दिसतोय, पण आज जे काही साधारण 300-350 भाविक वारकरी या सभामंडप म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती उपस्थित आहे, ते प्रत्येकजण या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत या भावनेने. चला, पायी वारी तर आपली होत नाही आहे, पण या पालखीच्या माध्यमातून जी काही आपली प्रदक्षिणा होईल ही प्रदक्षिणा थेट पंढरी रायापर्यंत जाण्याची आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्याची. म्हणजे तुकोबा निघालेत, तुकोबांबरोबर आपण देखील पुढे जाऊया, कारण संतांनी म्हटलेलं आहे की यावं, देवाला भेटायला जावं तर वाजत गाजत नाचत जावं, आनंदाने जावं, उत्साहाने जावं. हा उत्साह कधी मावळता कामा नये. आता या क्षणानंतर पालखी जी आहे ती पुन्हा एकदा गांधीवाड्यात गेल्यानंतर इथे मंदिराच्या सभामंडपात आणून ठेवली जाईल आणि इथेच वारीमध्ये रोजच्या रोज 20 दिवस ज्या काही पूजा केल्या जातात त्या सगळ्या पूजा नित्यनियमाने सकाळपासून रात्रीपर्यंत इथे पार पडतील. पण या सगळ्याच्या म्हणजे कुठेही उत्साह कमी होता कामा नये. भले पायी वारी आपली होत नाही आहे, पण या वारीच्या माध्यमातून आपण त्या विठुरायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. घरात बसल्या बसल्या आपण आपल्या दर्शकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कुठेही हा उत्साह वारकऱ्यांचा कमी नाही. आपण देखील घरात बसल्या बसल्या या सगळ्या सोहळ्याचा आनंद घेऊयात आणि त्या पंढरीरायापर्यंत पोहोचूया. तर ते
व्हर्च्युअली का असेना, कारण याला व्हर्च्युअल या अर्थाने शब्द वापरतोय की सध्या कोरोनाचं संकट जर आपण लक्षात घेतलं तर या सगळ्या संकटामध्ये आपण काय म्हणूयात गर्दी शिरणं फार आवश्यक आहे आणि हे जर आपण केलं तर आपण कोरोना हरवू शकतो. पांडुरंगाला देखील तेच मान्य आहे. म्हणून वारकऱ्यांना केलेलं अपील हे वारकऱ्यांनी ऐकलंय. प्रत्येकजण घरात बसून हा आनंद सोहळा कसा साजरा करतो या दृष्टीने म्हणून तो प्रयत्न करतोय. आता आपण जर पाहिलं तर पालखी प्रदक्षिणा जी आहे ती पूर्ण केली जाते. हळूहळू पालखी जी ती पुढे सरकते. त्याच्या पुढे सगळे वारकरी जे आहेत ते टाळ मृदुंगाचा गजर करतायत आणि मग ह्याच गजरामध्ये पालखी जी आहे ती प्रदक्षिणा पूर्ण करून बाहेर पडेल आणि गांधीवाड्यात विसावेल. त्यामुळे यंदाचा सोहळा हा वेगळा या अर्थाने की गेल्या वर्षी हे काहीच होऊ शकलं नाही. कारण गेल्या वर्षी इथून पादुका ज्या त्या थेट बसमधनं तिथे नेण्यात आल्या, पण यावर्षी हा सोहळा तरी करण्याची आपल्याला परवानगी मिळाली. त्यामुळे वारकऱ्यांनी यात देखील आनंद मांडलेला आहे. म्हणून हळूहळू का होईना पालखी जी आहे ती पुढे नेली जाते. न्यूज 18 लोकमतच्या आपल्या दर्शकांना आपण पादुकांचं दर्शन देखील घडवलेलं आहे. त्याची दृश्य आपण वारंवार आपल्या स्क्रीनवरती दाखवतो. पण विशाल स्वाभाविक आहे, पायी जरी जाता आलं नाही आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी, त्यात सुद्धा एक वेगळा आनंद वारकऱ्यांसाठी समाधान देणारा तो सगळा प्रवास असतो. मजल दर मजल करत 18 पगड जातीची सगळी माणसं एकत्र येतात. सगळे भेद विसरून एकत्र सगळ्यांना जोडणारी ही वारी म्हणून ओळखली जाते. पण आज चालत जाता जरी आलेलं नसलं, त्याच्यावर जरी त्या आनंदावर विरजण पडलेलं असलं तरी आज या सोहळ्याच्या निमित्तानं तरी तो आनंद साजरा केला जातोय. फुगड्यांचा फेर धरला जातोय आणि वेगवेगळे खेळ खेळून कुठेतरी या संपूर्ण जो काही नकारात्मकता पसरलेली आहे संपूर्ण या कोरोनाच्या संकट काळात, ती नकारात्मकता पुसून काढण्याचं काम सुद्धा या सोहळ्याच्या माध्यमातून होत आहे. हो, ती नकारात्मकता जी आहे ती दूर करण्यासाठी म्हणून खरं तर हा सोहळा जो आहे तो आपल्या सगळ्यांमध्ये ऊर्जा भरणार आहे आणि हीच भावना या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने सगळ्या वारकऱ्यांमध्ये रुजवली जाते. आणि आपण बघतोय पालखी जी आहे ती हळूहळू पुढे सरकते. त्या पालखीचे पुढे फेर धरले जात आहेत. कुठेही म्हणजे आता हे जेवढे बांधव आपण बघतोय या प्रत्येकाची RT-PCR करण्यासाठी मगच त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं. कारण या गर्दीतही फायदा होऊ नये सगळ्या गोष्टीची काळजी संस्थांच्या वतीने या सगळ्याला सगळ्यापासून बघितलं. जेव्हा RT-PCR टेस्ट होत होत्या तेव्हा वारकऱ्यांना संस्थांच्या वतीनं असणाऱ्या विश्वासाने देखील माऊली अगदी शांतपणे हे करून घ्या, मगच आपल्याला आतमध्ये यायला मिळेल. थोडासा उशीर लागेल पण संयम ठेवा. संयम हा वारकरी संस्कारातला एक फार महत्वाचा भाग आहे. हा संयम गेल्या खरंय, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. विशाल, पुन्हा तुमच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. पण ज्ञानोबा माऊली तुकारामाचा हा गजर आज देहूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या आळंदीत सुद्धा अशाच प्रकारचा गजर आपल्याला पाहायला मिळाला. जोपर्यंत पंढरपुराकडे हे सगळं प्रस्थान जात असतं दरवर्षी वारीच्या माध्यमातून, तोपर्यंत हा गजर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमून जातो. आसमंत सगळा दुमदुमून जात असतो. आणि महाराष्ट्राचं हे खरं तर सांस्कृतिक वैभव आहे, आध्यात्मिक वैभव असलेली ही वारी आहे. आणि आजचा हा आनंद सोहळा आहे. आनंद सोहळा प्रत्येकासाठी आहे. घरात बसून जे आज हे दृश्य बघतायत त्या प्रत्येकासाठी आहे. गेली 1 वर्षापेक्षा जास्त काळ आपण कोरोनाशी 2 हात करतोय. या संकट काळात आपल्याला घरात बंदिस्त व्हावं लागलं. आपल्यावरती अनेक दुःखद घटना अनेकांना सामोरं जावं लागलं. अनेकांना कोरोनाच्या या सावटात जगावं लागत असताना नकारात्मकता दाटून आलेली असली तरी ही नकारात्मकता पुसून टाकण्याचं काम या वारीच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना आज होतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आज तोच आनंद ओसंडून वाहतोय वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर. वारकऱ्यांच्या देहबोलीतून तो आनंद व्यक्त होतोय. जणू काही आज या सगळ्यांच्या संपूर्ण या वातावरणामध्ये जो गजर आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतोय तो गजर एक आनंददायी आहे. आणि हा गजर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्यांच्या मनात एक सकारात्मकता पेरण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, यात कुठलीही शंका नाही. आज काही वेळापूर्वी जेव्हा या पादुकांचं पूजन करण्याचा मान संभाजीराजे छत्रपती यांना मिळाला, ते सुद्धा आपल्याला या हरिनामाच्या गजरामध्ये दंग होण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांना सुद्धा वाटलं की आपण आनंद व्यक्त करावा आणि मग त्यांनी सुद्धा फुगडीचा फेर धरला. आज आपला आनंद त्यांनी इथं सुद्धा व्यक्त केला. बघूयात
तेव्हाचे दृश्य. महाराष्ट्रामध्ये वारीची ही परंपरा 1000 वर्षांपेक्षा जास्त काळापासून आलेली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया असं अभंग आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण ज्ञानेश्वरांच्या घराण्यात सुद्धा वारी होती. खानदेशातून संत मुक्ताईंची वारी पंढरपूरला निघते. पैठणमधून संत एकनाथांची वारी निघते. शेगावहून गजानन महाराज संस्थानतर्फे अलीकडे वारी पंढरपूरला निघते. खरं तर वर्षातून आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या 4 एकादशीला वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या या वाऱ्या पंढरपूरला पोहोचत असतात. कुठलीही वारी करा, पुण्य सारखंच आहे हे सांगण्याचा उद्देश म्हणजे वारीची संकल्पना महाराष्ट्रात सर्वत्र सारखी आहे आणि याला खूप मोठं महत्त्व आहे. पायी चालत जाणं हे वारकऱ्यांसाठी खूप आनंददायी असतं. पण सध्या कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे काही निर्बंध निश्चितपणे घालण्यात आलेले आहेत. पण तरीसुद्धा या वारकऱ्यांचा आनंद काही कमी नाही आहे. आनंद आज ओसंडून वाहतोय. वारकरी संप्रदायात एक गुरुशिष्य परंपरा आहे. या परंपरेत ज्ञानेश्वर माऊलींच्या नाथ संप्रदायातल्याप्रमाणे अनुग्रह दिला जातो आणि अनेकांना याबद्दलची फारशी माहिती नाही. पण ही थेट दृश्य आपण बघतोय. संभाजीराजे छत्रपती आज वारकऱ्यांच्या या आनंद सोहळ्यात सहभागी झाले. त्यांना मान देण्यात आला पादुकांच्या पूजनाचा आणि त्यांनी तो आनंदाने स्वीकारत आज वारकऱ्यांच्या या आनंदात सहभागी होत, तल्लीन होत हरिनामाचा गजर त्यांनी केला आणि फुगडीचा फेर धरला. विशाल परदेशी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विशाल, ही वारी महाराष्ट्राचं वैभव आहे. ही वारी आध्यात्मिक खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची ओळख आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विशाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कदाचित नगरांचा आवाज जास्त आहे माझ्या आवाजापेक्षा, त्यामुळे आवाज येतोय. विलास, मंदिर प्रदक्षिणा जे आता पालखी पूर्ण करते आणि यामध्ये पालखी पुढे आता मोठ्या संख्येनं जे वारकरी आहेत सहभागी झालेले ते फुगड्यांचा फेर धरतात आपण बघतो. आपण बघू शकतो बघा कशा प्रकारे आता इथे एका थांब्याला पालखी जी आहे ती वर्तुळाकार फिरवली जाते. अर्थात त्याच्या पाठीमागे वारकऱ्याची भावना अशी आहे की देवांना न्यायचं आहे तर आपल्याला नाचत न्यायचं आणि त्या ठिकाणी अख्खा एक वर्तुळ पूर्ण करत पुढे जायचं. हे वर्तुळ अर्थात त्या पंढरीरायापर्यंत पोहोचण्याचं, हे वर्तुळ वारकऱ्यांच्या सगळ्या आशा आकांक्षांचं आहे. हे वर्तुळ ऊर्जेचं आहे आणि हे वर्तुळ जे आहे ते या प्रदक्षिणेच्या माध्यमातून पूर्ण करायचं आणि मध्ये मध्ये देखील ते पूर्ण करायचं. या भावनेने हे वारकरी पुढे सरकताना दिसतात. अर्थात या पाठीमागे एका वारकऱ्यांनी मला असंही सांगितलं, हे वर्तुळ म्हणजे अविचाराकडनं विचाराकडे जाणं. हे वर्तुळ म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं. अमृताचे थेंब वेचायचे असतील, देवापर्यंत पोहोचायचं असेल तर मेहनत, श्रम हे करावे लागतात. म्हणून सोपानं देव असं जे म्हटलेलं आहे, देव सोपाने देवपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया सोपी नाही. म्हणून तर काही वारीची परंपरा जी आहे ती घालून देण्यात आलेली आहे. देवापर्यंत पोहोचायचं असेल तर काही का प्रमाणात का होईना आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे परिश्रम घेतले पाहिजे. तेव्हाच आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं महत्त्व मिळतं. आणि या सगळ्या वारीच्या प्रवासामध्ये म्हणजे यंदा हा प्रवास होऊ शकत नसला तरी या प्रदक्षिणेच्या माध्यमातून संपूर्ण वारीचा आनंद आत्ताच आपण घेऊयात. हा आनंद आपण साठवून घेऊयात. याच भावनेने खरं तर ही सगळी प्रदक्षिणा जी आहे ती हळूहळू पुढे केली जाते. तुकाराम तुकारामचा जयघोष जो आहे, विलास तुला ऐकू येत असेल, तुकाराम तुकाराम असा एक सारखा जयघोष केला जातो. हा जयघोष जो आहे अर्थात तो ऊर्जा देणार आहे. मी वारंवार ऊर्जा या शब्दाचा वापर यासाठी करतोय की थोड्या वेळापूर्वी तू प्रश्न विचारला की या सगळ्या कोरोनाच्या या सगळ्या परिस्थितीत जी नकारात्मकता लोकांमध्ये निर्माण झालेली होती, ती नकारात्मकता दूर करणारा हा सोहळा आहे. या सोहळ्यातनं मी दुपारी ज्यावेळेस इंद्रायणी काठी एका माऊलीशी गप्पा मारल्या, तिच्याशी बोललो, तर तिने खूप छान पद्धतीने सांगितलं की गेले 2 वर्ष आम्ही विठुरायाला भेटू शकलो नाही, पण आम्ही त्याला साकडं घालतो की कोरोनाचं हे संकट दूर होऊ दे. आणि आज या पालखी प्रस्थानाच्या माध्यमातून माझा विश्वास आहे म्हणे की तुकोबराया
जातील आणि तिथं पंढरी राहायला सांगतील की कोरोनाचं हे संकट मिटव, अशी भावना तिने व्यक्त केलेली. यावेळी हे सगळं बोलत असताना तिच्या डोळ्यातलं पाणी देखील दाटून आलं होतं. कारण आपल्या मायबापाला भेटण्याची संधी गेल्याही वर्षी मिळाली नाही, याही वर्षी मिळत नाही. ही जी की भावना आहे ती फारच म्हणजे टोकाची त्यांची भावना आहे. आणि आता कुठेतरी या सगळ्या याच्यातलं पुढलं वर्ष आपल्याला पायवारीचं असेल, म्हणजे पायवारीची जी परंपरा खंडित झालेली होती ती परंपरा पुन्हा एकदा पुढल्या वर्षी आपल्याला पाहता येईल. खरंय, हा संपूर्ण सोहळा जो असतो वारकऱ्यांसाठी याची देही याची डोळा अनुभवण्याची ही एक अनुभूती असते. आणि ही अनुभूती आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घरी बसलेल्या ज्यांना देहू आळंदीत जाता आलं नाही त्या वारकऱ्यांसाठी, विठ्ठलावर मनापासून प्रेम करणाऱ्या त्याच्या कोट्यवधी भक्तांसाठी ही अनुभूती आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मिळते. आणि हा सोहळा खऱ्या अर्थानं आनंददायी सोहळा आहे. यातला रंग बघा, प्रत्येक रंग आपल्या सगळ्यांना समाधान देऊन जाणार आहे. यात प्रत्येक जातीचा माणूस आज एकत्र येऊन आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेला हा प्रत्येक वारकरी आपल्या संताला खांद्यावर घेऊन निघालाय त्या विठ्ठलाच्या भेटीसाठी. ही विठ्ठलाची भेट त्याच्यासाठी अविस्मरणीय असते. या संपूर्ण सोहळ्यावर आपली नजर असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुद्दा महाराष्ट्राचा. आणि एक महत्त्वाची बातमी, तिसऱ्या लाटेच्या भीतीनं राज्यात पुन्हा एकदा नियम कडक करण्यात आले. यानुसार विवाह सोहळ्यासाठी अवघ्या 50 लोकांना परवानगी देण्यात आली. सर्वसामान्यांसाठी हे नियम असले तरी राजकीय नेत्यांसाठी मात्र हे नियम कदाचित नसावेत असं वाटतंय, कारण त्याचा विसर त्यांना पडल्याचं दिसतंय. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटेंच्या विवाहाच्या निमित्तानं शासकीय नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर असल्यानं त्यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ, दत्ता भरणे, सुनील केदार असे अर्धा डझन मंत्री सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. विवाह सोहळ्याला अवघ्या 50 लोकांची परवानगी असताना महाविकास आघाडीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटेंनी अगदी सर्रासपणे नियमांची पायमल्ली केली. आणि या पायमल्लीमध्ये सहभागी राज्यातले सगळे मंत्री झाले. आणि या सगळ्यामध्ये आयोजकांवर आता कारवाई होणार का हा सवाल उपस्थित केला जातोय. नाशिक ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकारी सुजय पांढरे हे कोकाटेंवर कारवाई करण्याचं धाडस दाखवणार का हा सवाल आहे. कारण सर्वसामान्यांच्या हातगाडीवर हातोडा चालवणारे इथले प्रशासकीय अधिकारी आपण बघितले. सर्वसामान्यांच्या लग्नात जर गर्दी झाली तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणारे प्रशासन आपण बघितलं. मग सर्वसामान्यांना जे नियम आहेत ते आज नेत्यांना व्हीआयपींना नाहीत का? त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत का? कोरोना त्यांच्या गर्दीमध्ये वेगळा वागतो का? हा प्रश्न जर सर्वसामान्यांना पडला तर त्यात नवल काय? त्यामुळे आज जे चित्र महाराष्ट्राच्या समोर गेलेलं आहे त्याचा विचार सर्व राजकीय नेत्यांनी निश्चितपणे करायला हवा. लग्नात आलेल्या गर्दीवर आमदार माणिकराव कोकाटेंनी अजब खुलासा केलाय. थोड्याफार चुका होतात, लग्न मी नोंदणी पद्धतीनं केलं, लोक प्रेम करतात, गर्दी होणार अशी प्रतिक्रिया देत एक प्रकारे त्यांनी या गर्दीचं समर्थन केलंय. 100 लोक अलाउड आहे, 50 लोक नाहीये, 100 लोक अलाउड आहे. आजचं तुम्ही शासनाचा GR बघा, 100 लोक अलाउड आहे. 100 लोकच होते आमचे. ते बाकीचा स्टाफ जो होता तो त्या हॉटेलचा काही असण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, तो जो विवाह आहे तो विवाह मी केलेला नाही. तो विवाह वानखेडे आमचे जे समोरचे आहेत त्यांना वैदिक पद्धतीने विवाह करण्याची अपेक्षा होती. आणि हा 2 कुटुंबाचा या ठिकाणी विवाह आहे. सर्वच माझ्या मनाचे विचार सर्वांनीच या ठिकाणी स्वीकारलेच पाहिजे असं बंधन मी घालू शकत नाही. त्यांची धारणा होती, त्यांची भावना होती की आम्हाला वैदिक पद्धतीने हा विवाह या ठिकाणी पार पाडला पाहिजे. बऱ्याच छोटेखानी करा परंतु वैदिक पद्धतीने करा. आणि त्यांच्या मान देणं माझं काम आहे मुलीचा बाप म्हणून. त्यामुळे त्यांना मी रिस्पेक्ट केला आहे, त्यांचा मान दिलेला आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये मग राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येऊन गेले, भुजबळ साहेब येऊन गेले, माझे मित्र सुनील केदार संवर्धन मंत्री तेही होते.
दत्तात्रय भरणे या ठिकाणी होते, राणे साहेब या ठिकाणी निघालेत यायला, परंतु तो माझे कौटुंबिक रिलेशन या लोकांचे आहेत. त्यामुळे यांनी मुलामुलींना आशीर्वाद देणं हे काही गैर नाही आणि त्यासाठी ते आले, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्ही बंधनं पाळण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंफार 5-25 लोक इकडे होऊ शकले असतील, ते मी नाकारू शकत नाही. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत बाग आपले नाशिकचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, टीव्हीवरून भाषणामध्ये अगदी सगळ्यांना ज्ञान देणारे किंवा भाषणं जोडणारे हे राजकीय नेते स्वतः कृतीतून मात्र त्याचं कुठेही पालन करताना दिसत नाहीयेत. मग हे सगळे नियम केवळ सर्वसामान्यांसाठी आहेत का? कारवाई केवळ सर्वसामान्यांवरती आहे का? हे मात्र सुशेगात. हे खरोखर शोभनीय नक्कीच नाही. आपल्याला माहिती आहे की लाखो लोकांचं प्रतिनिधित्व एखादा लोकप्रतिनिधी करत असतो आमदार, आणि ज्यावेळेस तो सरकारमध्ये मंत्री होतो तर त्यावेळेस त्याला राज्याची पूर्ण जबाबदारी असते. आणि सातत्यानं सर्वसामान्य लोकांना आवाहन केलं जातं यांच्याकडनंच की आपण नियमांचं पालन केलं पाहिजे, गांभीर्य राखलं पाहिजे, आणि त्याच वेळेस आपण स्वतः हे पालन करतोय का याची जबाबदारी कोण घेणार? ही जबाबदारी तर नैतिक घेणं हे त्यांचं काम आहे. माणिकराव कोकाटे एक लोकप्रिय लोकप्रतिनिधी जरी असले तरी त्यांना या गोष्टीची निश्चित कल्पना होती की नोंदणी पद्धतीनं विवाह करायचं. एकीकडे त्यांनी घेतलेली भूमिका, त्याच वेळेस एकच विवाह 2 पद्धतीने, नोंदणी पद्धतीने झालाच आणि वैदिक पद्धतीने सुद्धा, आणि प्रचंड मोठी गर्दी ही दोन्ही ठिकाणी होती. गर्दी रोखणं हे खरं नुसतं आवाहनापुरतं मर्यादित नको, तर खऱ्या अर्थानं त्या गर्दीला पायबंद लावण्यासाठी आपण काय केलं हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारण्याची वेळ आता नक्की आली आहे. प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात आपण बघतो. सर्वसामान्य नाशिककर असो किंवा रस्त्यावर असो किंवा एखाद्याला टोकन असेल तरच बाजारपेठेत जाता येईल अशा प्रकारची भूमिका सुद्धा वारंवार प्रशासकीय अधिकारी सांगतात, आदेश देतात. मग अशा प्रकारे ज्यावेळेस एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी विवाह होत असेल, आणखीन शेकडो लोक त्या ठिकाणी येत असतील, नियमांचं पूर्णपणे उल्लंघन होत असेल तर त्या ठिकाणी कारवाई होणार का? ही परिस्थिती फक्त माणिकराव कोकाटेंच्याकडची नाही, तर अवघ्या 2 महिन्यापूर्वीच दिलीप बनकर जे राष्ट्रवादीचे अजून एक आमदार आहे त्यांच्याकडे सुद्धा लग्न झालं होतं आणि त्याला सुद्धा अक्षरशः 1000 ते 1500 लोकांनी उपस्थिती दाखवली होती. आपली जी भाषा आहे, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, ही लोकप्रतिनिधी फक्त आवाहनापुरती ठेवणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतो. पण ही बंधनं जर का आपण मुद्दा स्वतःच हा आहे पाळत आता नसेल, सरकारी नियमांचं उल्लंघन सर्वसामान्य आपण करत माणसाने असेल, आपल्या पोटासाठी जर कुठे गर्दी झाली त्याची, तर त्याच्यावरती कारवाईचा बडगा आहे. आता या महोदयांनी, आमदार महोदयांनी आज इतका लवाजमा गोळा केला, मंत्री एवढ्या मोठ्या संख्येने तिथे उपस्थित झाले, एवढी मोठी गर्दी झाली, यांच्यावर कुणी कारवाई करण्याचं धाडस दाखवणार आहे का? हाच खरं तर कळीचा मुद्दा आहे. कारण दिलीप बनकर यांच्याकडे सुद्धा 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस हजारोची गर्दी होती त्यावेळेस सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्या विवाह समारंभात जिल्ह्यातील सगळ्यात प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं पाकिट सुद्धा चोरीला गेलं होतं, पण त्या ठिकाणी सुद्धा कोणताच गुन्हा दाखल झाला नाही. मग आता माणिकराव कोकाटेंच्याकडे जी गर्दी आली यावर सुद्धा प्रशासकीय यंत्रणा गुन्हा दाखल करणार का हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे. पण प्रत्येक सर्वसामान्य माणूस जो आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी जी धडपड करतो त्याच्यावर कारवाईचा धाक दाखला होता, बडगा केला होता, नियम आणि कानून दाखवून आवाजवी दंडाची वसुली सुद्धा केली जाते. मग अशा प्रकारे जर का गर्दी वारेमाप होत असेल तर प्रशासकीय यंत्रणा नेमक्या हातबल का होतात हाच प्रश्न पडतो. प्रशांत, खरं तर उद्या असंही म्हटलं जाईल की त्यांच्याकडून काहीशी रक्कम दंड म्हणून वसूल केली जाईल, पण कोट्यवधी रुपये खर्च लग्नात करणाऱ्यांसाठी काही हजारांचा दंड भरणं सुद्धा काही मोठी गोष्ट नाहीये. पण दंड भरून आज मेसेज जो गेलेला आहे समाजामध्ये की आमच्यासाठी या गोष्टी खूप सोप्या आहेत, किंवा तुम्ही अशा प्रकारे वागलात, मंत्री जरी तिथे येऊन गेले, यातून महाराष्ट्रामध्ये जो मेसेज गेलेला आहे त्याचं काय करायचं, ते कसं भरून येणार आहे? सर्वसामान्यांना आज जो मेसेज इथून गेलेला आहे तो काय घ्यायचा सर्वसामान्यांनी? कायदा आणि नियम बघितला तर 5000 रुपये दंडाची आकारणी होऊ शकते हे निश्चित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळपासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं, कार्यक्रम केले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी हेच आवाहन केलं की कोरोना अजून गेला नाहीये, 3री लाट येण्याची शक्यता आहे, बाबांनो सांभाळा, सरकारने जे घालून दिलेले नियम आहे ते कसोशीने पाळा. म्हणजे एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे सातत्यानं सकाळपासून होणारं आवाहन, आणि दुसरीकडे तेच उपस्थित असलेल्या ठिकाणी गर्दीचं अशा प्रकारे उल्लंघन, नियमांचं उल्लंघन, म्हणजे नेमके आपल्याच आवाहनाला आपले सहकारी तिलांजली देत आहे. आणि दुर्दैवाने आपण सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतोय. मग स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःच्याच वक्तव्याची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश देणार का
हा सुद्धा प्रश्न आता चर्चेला आलाय विलास. नक्कीच आज सर्वसामान्य माणूस आपल्या पोटासाठी झगडत असताना त्याच्या पोटाला नियमांचं कुलूप लावलंय आणि इकडे मात्र यांचे सगळे सोहळे सुरू आहेत. हे अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल. बघूया प्रशासन याच्या संदर्भात काही कारवाई करण्याचं धाडस दाखवतं का, जे धाडस सर्वसामान्यांच्या विरोधात केलं जातं. एक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचं समोर आलंय. सोलापुरात जिल्हा कार्यालयाची ही तोडफोड करण्यात आलेली आहे. कालच गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार यांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आलेली होती आणि त्यांनी आरोप केलेला होता की ही सगळी हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला गेलेला असावा आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्यातला संघर्ष हा पेटताना दिसतोय. काल गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्यानंतर अनेक ठिकाणी निषेध करण्यात आलेला होता. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरती दगडफेक करण्यात आलेली आहे आणि काचा फोडण्यात आल्याचं कळतंय त्यांच्या ऑफिसच्या. त्यामुळे हा संघर्ष काहीसा पेटताना दिसतोय. राष्ट्रवादी विरुद्ध पडळकर हा संघर्ष आता हातघाईवर आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण इथं कार्यकर्ते दिसत आहेत गोपीचंद पडळकर यांचे. त्यांनी राष्ट्रवादी भवनवरती हा हल्ला केलेला आहे. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, काय अधिक अपडेट्स? विलास, खरं तर कालपासूनच आपण पाहतोय की एकमेकांवरती टीकास्त्र म्हणजे मुद्द्यांची गोष्ट जी आहे त्यात मुद्द्यांवर गेलेली स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते. कारण काल सकाळी पडळकरांनी शरद पवारांवरती टीका केली, त्यानंतर त्याची प्रतिक्रिया जी आहे ती रात्रीच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळाली आणि आता पुन्हा पडळकरांच्या समर्थकांनी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे ग्रामीण कार्यालय आहे त्या राष्ट्रवादी भवनवरती हल्लाबोल केलेला आहे आणि त्या ठिकाणी तिथल्या काचांची तोडफोड केलेली आहे. पडळकरांचे हे समर्थक आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केल्याचं देखील या ठिकाणी समोर येते. मात्र असं असलं तरी विलास, आपण पाहतोय की वैचारिक कुठेतरी हा संघर्ष जो आहे तो आता थेटपणे एक क्रूरतेकडे किंवा हिंसेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचीच ही प्रतिक्रिया आपल्याला म्हणावी लागेल. आता राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर त्याबद्दल काही प्रतिक्रिया मिळू शकली राष्ट्रवादी काँग्रेसकडून? राष्ट्रवादीकडून अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नसली तरी आता आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर राष्ट्रवादीकडून ह्याचा निषेधच होईल, मात्र नक्की त्यावरती कशा पद्धतीची प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संपर्क साधतो, अद्याप तिथे कार्यालयामध्ये कोणी नसल्यामुळे त्या ठिकाणी अनेकांपर्यंत ही बातमी पोहोचलेली नव्हती. मात्र माध्यमांच्या माध्यमातून ही बातमी जी आहे ती आता त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. घटनास्थळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. जिल्हाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, हे या ठिकाणी येत आहेत आणि नक्की त्यांची काय प्रतिक्रिया हे आपण जाणून घेत राहू. विलास, सागर, काल जो हल्ला झाला होता गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती, तो हल्ला नेमका कोणी केला याबद्दलची काही माहिती पोलिसांकडून मिळू शकली आहे? विलास, खरं तर यामध्ये आरोपी हा फरार आहे. आरोपींची ओळख पटलेली आहे पोलिसांना, मात्र पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये त्याचं नाव अद्याप घेतलेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला अधिकृतपणे असं म्हणता येणार नाहीये की अमुकच आरोपी आहे. मात्र त्याचे फोटोग्राफ देखील व्हायरल झालेले आहेत आणि त्याचा पाठलाग सुद्धा पोलिसांनी काल सोलापूर शहर पोलिसांनी केलेला होता. मात्र ग्रामीण भागामध्ये सावळेश्वर या भागापासून त्याचा मोबाईल जो आहे तो नॉट रिचेबल यायला लागला आणि त्याच्यामुळे अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाहीये. मात्र पोलिसांचा तपास जो आहे तो काल रात्रीपासूनच सुरू आहे. त्याच्यामागे 2 टीम्स ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत, त्याचा तपास घेत आहेत. एक्झॅक्टली तो कुठे आहे असं एकंदरीत चित्र आहे. मात्र त्याचं नाव अद्याप पोलिसांनी देखील या ठिकाणी आपल्या प्रेस नोटमध्ये देखील दिलेलं नाहीये. FIR मध्ये देखील अज्ञातांवरतीच गुन्हा दाखल झाल्याची नोंद या ठिकाणी पोलीस स्टेशनला आहे. नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा मुद्द्याची लढाई आता गुद्द्यावर आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला आज लक्ष केलंय गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी. काल गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती दगडफेक झालेली होती, त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं केलेली होती आणि आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे सोलापूरमधलं, त्या कार्यालयाला लक्ष करण्यात आलेलं आहे. तिथल्या काचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 कार्यकर्ते तिथं आले, त्यांनी घोषणाबाजी केली. गोपीचंद पडळकर समर्थक हे 2 जण असल्याचं कळतं आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण या हल्ल्यात कोणी जखमी झालेलं नाही, कारण तिथं कोणी
उपस्थित नव्हतं असं कळतं। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे। शरद पवारांना मी मोठं मानत नाही, मी विचारांना मोठं मानतो, माणसांना नाही। पवारांना विचारसरणीच नाही, ते बिनबुडाचे विचारक आहेत, अशी घणाघाती टीका पडळकरांनी केली आहे। तर काल माझ्यासोबत 20 लोक असताना 29 जणांवर गुन्हा दाखल केला, मात्र राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटनाला 5000 कार्यकर्ते उपस्थित होते, तेव्हा अजित पवारांवर गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल सुद्धा पडळकरांनी विचारलाय। तेव्हा शरद पवार यांच्यावरती टीका करण्याचं सत्र गोपीचंद पडळकर यांचं सुरूच आहे। या आधी त्यांनी केलेल्या टीकेच्या नंतर त्याचे तीव्र पडसाद उमटलेले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांनी आपली टीकेची धार कायम ठेवलेली आहे। शरद पवार यांच्यावरती टीका एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला लक्ष केलं गेलंय। त्यामुळे पुढच्या काळात राष्ट्रवादी विरुद्ध गोपीचंद पडळकर हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे। गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा शरद पवार यांच्यावर टीका करताना नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया। मी ज्या पद्धतीनं बोलतोय ते मुद्द्यावरती बोलतोय। राष्ट्रवादीच्या सगळ्या लोकांना माझं जाहीर आव्हान आहे, मी जे मुद्दे मांडतोय त्याच्यावरती तुम्ही बोला। मी कुणावरती बोलावं, कुणावरती नाही बोलावं, मी का बोलू नये, हे नंतरचे विषय आहेत। किंवा शरद पवार त्यांच्यासाठी मोठे असतील, मी त्यांना मोठे मानत नाही। मी कालही सांगितलंय आणि आजही मी तेच परत सांगतोय। समोर 20 लोकात आम्ही जिथं बसलो 5 मिनिटांनी आलो, त्यांनी आता त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पोलीस आहेत। अजित पवारवर काय गुन्हा दाखल झाला नाही? राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस 5000 लोक तिथं उपस्थित होती, अजित पवार का आरोपी झाला नाही? पंढरपूरच्या प्रचार सभेमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार दोघं उपस्थित होते, तुम्ही आयोजकावर का गुन्हा दाखल केला तिथं? आज मी सामान्य कुटुंबातून येतोय, सामान्य घरातून येतोय, एका मागासलेल्या समाजातून येतोय, म्हणून तुम्ही जर पोलिसांचा वापर करत असाल तर खुशाल करा, मी कुठला कायदा मोडलेला नाही। यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा। संध्याकाळी 5 वाजता महाविकास आघाडी नेत्यांची महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे। विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतं। या बैठकीनंतर राज्यपालांना मुख्यमंत्री पत्र सुद्धा लिहू शकतात, अध्यक्षपदाच्या निवडणुकीची माहिती देऊ शकतात। त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातल्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या रिक्त असलेल्या पदाच्या निवडणुकीबद्दल स्मरणपत्र दिलं होतं, आठवण करून दिलेली होती। त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आता या निवडणूक घेण्यावरून हालचाली सुरू झालेल्या आहेत असं दिसतंय। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सागर, आज जी बैठक होतीये त्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारमधला विधानसभेचा अध्यक्षपदाचा उमेदवार कुठल्या पक्षाचा असेल, कोण असेल हे स्पष्ट होऊ शकेल? विलास, 3 प्रमुख पक्षाचे नेते सह्याद्री अतिथीगृह येथे साधारणतः 5च्या आसपास बैठकीत सांगण्यात येत आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचा विषय असेल की विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होईल। काँग्रेसच्या वतीने जी काही प्रमुख नावं चर्चेत सुरू आहेत त्यामध्ये संग्राम थोपटे यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर आहे, राज्यातल्या नेत्यांचं पाऊल देखील त्याच नावावर आहे। तर काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होतो, तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या नेत्यांची सल्लामसलत करून इतर काही नावांवर त्यांची हरकत नाही ना हे तपासण्याची आज गोष्ट होईल असं सांगितलं जातं। त्यानंतरनं निवडणुकीच्या संदर्भामध्ये राज्याच्या वतीने रविवारी कॅबिनेट बैठक होतीये। तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल यांना पत्र पाठवतील असं सांगितलं जातं आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा अधिकार हा राज्यपालांचा असतो। तशा स्वरूपाची विनंती राज्यपाल यांना केली जाईल आणि त्यानंतरनं राज्यपाल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील असं म्हटलं जातं। त्या अनुषंगाने आज एक महत्त्वाची बैठक होती। या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा होईल की उमेदवारची प्राथमिक लेवलला चर्चा आणि त्यानंतरनं प्रत्येक पक्षाचे आमदार
यांच्याशी संपर्क ठेवणं आणि त्यांच्याशी समन्वय करून सोमवारी अधिवेशन सुरू होते. तत्पूर्वीच त्यांना रविवारी मुंबईत बोलवणं, प्रत्येक आमदारांशी समन्वय ठेवत त्यांच्याशी कोणती गडबाजी होणार नाही, आमदार फुटणार नाहीत याची देखील खबरदारी महाविकास आघाडी घेण्याच्या दृष्टिकोनानं चर्चा होईल असं सांगितलं गेलं आहे. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. येत्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा कलगीतुरा रंगण्यापूर्वीच सत्ताधारी महाविकास आघाडीमधील 3 पक्षांमध्येच कलगीतुरा सुरू झालाय. हा कलगीतुरा सुरू होण्याचं मुख्य कारण आहे विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा. काँग्रेसच्या वाट्याला असलेलं विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या स्पर्धा आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला विरोध असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदावर असताना तेव्हाच्या आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांचे नेहमी खटके उडायचे. खास करून स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातला विसंवाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करायला राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, काय नेमका वाद आहे? शेवटी कुठल्या पक्षाचं मत काय आहे, काय समोर येत आहे? येत्या सोमवारी आणि मंगळवारी फक्त 2 दिवसांचं पावसाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशन म्हटलं की सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा कलगीतुरा आपल्याला पाहायला मिळतो. मात्र सध्या सत्ताधारी पक्षांमध्येच अंतर्गत कलगीतुरा जो आहे तो सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे. यंदाच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती होणार आहे. त्यासाठी उमेदवार निश्चिती जी आहे ती अजून झाली नाही. त्यासाठी 3 पक्षांचं एकमत होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे विधानसभा अध्यक्षपद ज्या पक्षाच्या वाटेला आहे काँग्रेस, तिथून देखील जो उमेदवार येणार आहे तो उमेदवार इतर 2 पक्षांच्या देखील पसंतीस उतरला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खास करून काँग्रेसकडनं जे काय आता नावं पुढे येत आहेत जसे संग्राम थोपटे असतील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव देखील आघाडीवरती आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचं मागच्या ज्या आघाडी सरकारमध्ये जे काही राजकारण होतं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे आघाडी सरकार होतं. त्यावेळेला या 2 पक्षांमध्ये प्रचंड खटके उडालेले होते. स्वतः प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे देखील त्यांच्यावर अनेक वेळा खटके उडाले होते. तशा बातम्या देखील त्यावेळेला प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर आता जेव्हा वेळ आलेली आहे विधानसभा अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पसंतीला देखील उमेदवार जे आहे ते उतरले पाहिजे. त्यामुळे काँग्रेससमोर एक पेच प्रसंग जो आहे तो निर्माण झालेला आहे. एकतर काँग्रेसच्या हायकमांडला देखील उमेदवार जो आहे तो निवडणं आता असं झालेलं आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पसंतीस उतरतील असेच उमेदवार जो आहे तो द्यावा लागणार. त्यामुळे आता काँग्रेस आता आणखी कोणाकोणाची नावं पुढे करते हे पाहावं लागणार. जसं काही सूत्रांकडनं समजतं की अमीन पटेल असेल किंवा इतर काही आमदारांमधून दलित चेहरा जो आहे तो देखील दिला जाऊ शकतो किंवा महिलांचा चेहरा जो आहे तो देखील पुढे आणला जाऊ शकतो. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस काय निर्णय घेते आणि काँग्रेसने घेतलेला निर्णय हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या देखील पसंतीस उतरला पाहिजे अशी तारेवरची कसरत जी आहे ती आता काँग्रेस पक्षाला करावं लागणार. खरं आहे, एक प्रकारची ही सरकारसाठी सुद्धा अग्निपरीक्षाच असणार आहे. विधानसभा अध्यक्ष निवडून आणणं संख्याबळ जरी असलं तरी या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.